नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये। आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि आज मी नैवेद्यासाठी काजूची पोळी आणि मुगाची भाजी करणार आहे। चला तर बनवायला सुरुवात करूया। काजूची पोळी सगळ्यात आधी बनवायला घ्या तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे 1 कप काजू घेतला आहे। हा हक्का काजू आहे, तुम्ही तुकडा काजू वापरला तरीही चालेल। त्यानंतर 3 ते 4 टेबलस्पून मी इथे साखर घेतली आहे आणि त्यानंतर 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मळण्यासाठी जे आपण याची पावडर करणार ते मळण्यासाठी इथे मी केसरचं दूध घेतलं आहे। 15 ते 20 मिनिटं गरम दुधामध्ये 10-12 केसराच्या काड्या मी भिजवून ठेवल्या होत्या, ते लागणार आहे। त्यानंतर आवरणासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून बारीक रवा घेतला आहे। मीठ लागणार आहे चवीनुसार आणि तेल। चला तर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काजू काढून घ्यायचे आहे। त्यातच मिल्क पावडर, त्यानंतर साखर आणि पाव चमचा मी इथे वेलची पूड टाकते। तुम्ही अख्खी वेलची 2 ते 3 टाकल्या तरी चालतील। आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे, पाणी न टाकता। तुम्ही बघू शकता छान बारीक आपली ही पावडर झाली काजूची। आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। याच्यातच थोडंसं पाव चमचा जायफळ किसून घालते। त्यानंतर हे आपण केसराचं दूध ह्याच्यामध्येच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं दूध टाकून हे छान घट्टसर मळून घ्यायचे। काजूच्या पावडरमध्ये दूध घातलंय केसरचं आणि छान मळून घेतलंय। आता आपण याचं वरचं आवरण बनवायला घेऊया। तर त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून अगदी बारीक रवा घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडंसं तूप घालते मी 1 छोटा चमचा। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे कणिक मळून घ्यायचे। अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही, जसं आपण पराठ्याला मिळतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। आणि यामध्येच ते केसर टाकलेलं दूध होतं ना, ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल आणि तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल। आता हे छान मळून घ्यायचंय। पीठ छान मळून घेतलंय। तुम्ही याच्याऐवजी खायचा रंग किंवा हळद वापरली तरी चालेल। मी इथे जे उरलेलं होतं केसरचं दूध तेच वापरलं आहे। नाही वापरलं तरीही चालेल, पण थोडासा कलर छान वाटतो म्हणून मी याच्यामध्ये केसरचं दूध टाकलंय। तुम्ही याच्याऐवजी कलर किंवा हळद टाका। हे 10 ते 15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून देऊया। मुगाची भाजी करायला घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि 1 कप मूग हे मी 2 दिवस आधी भिजत टाकले होते, त्याला छान मोड आणून घेतले आहे। त्यानंतर 1 छोटा साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि 2 मीडियम आकाराचे कांदे तेही बारीक कट करून घेतले। आता तेल छान गरम झालं की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान फुलली पाहिजे। मोहरी छान फुलल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकलं। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते, ते टाकले। तो भाग शूट झाला नाही। आता कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा 1 मिनिटभर मी परतून घेतलाय। आता ह्याच्यामध्ये हा बारीक आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। हाही छान परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो छान मऊ करून घ्यायचे आणि कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते। कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेत। आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्या। तर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकते। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून मी इथे गोडा मसाला घालते आहे। हो ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। तुम्ही घरातील ठेवणीतला कुठलाही मसाला वापरला तरीही चालेल। आता हे छान मिक्स करून घ्यायचे। करपू नयेत म्हणून मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकते, म्हणजे मसाले आपले करपणार नाही। आता छान मिक्स करून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटोला तेल सुटायला सुरुवात झाली आहे। आता आपण याच्यामध्ये हे जे मूग आहेत मोड आलेले ते टाकून घ्यायचे, मिक्स करायचे। मूग कांदा आणि टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घेतले। आता याच्यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी टाकते। परत मिक्स करायचे। भाजीला छान उकळी काढून घ्यायची आणि गॅस बारीक करून मूग छान शिजवून घ्यायचे। भाजीला उकळी यायला सुरुवात झाली। आता याच्यामध्ये चिमटीभर साखर टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आधी पण मीठ टाकलं होतं कांदा आणि टोमॅटो शिजताना।
त्या अंदाजानेच आपल्याला हे मीठ टाकून घ्यायचं. आता झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा आणि मूग चांगले शिजवून घ्यायचे. 10 मिनिटं भाजी छान शिजवून घेतली आहे. आता आपण चेक करूया. मूग पटकन शिजतात, फार वेळ लागत नाही. आता याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल, पण मला आवडतं आणि भाजीला चव छान येते म्हणून मी टाकते. त्यानंतर कोथिंबीर. आता हे मिक्स करायचे आणि आणखीन 1-2 मिनटं आपण हे मूग आणखीन शिजवून घ्यायचे. 2च मिनटं, फार वेळ नाही. एक अर्धा तास झाला आहे, पीठ छान मुरून घेतलंय. आता एकदा मळून घ्यायचे. यातला एक गोळा काढून घेऊया. छान पारी करून घ्यायची. आपण जशी मोदकाला पारी करतो तशीच ही पारी करायची. आणि काजूच्या पिठाचं मिश्रण आहे ना, त्यातला एक गोळा काढून घेतलाय, पिठामध्ये घोळून घेतलाय. आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून हे छान बंद करून घ्यायचे. जसं आपण पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने हे आपल्याला करून घ्यायचे. पण हे हलक्या हाताने लाटायचे आणि फार मोठी करायची नाही, अगदी छोट्या छोट्या करून घ्यायचे. पिठामध्ये घोळून घ्यायचे, छान प्रेस करायचे. गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलाय. आता हे छान हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे, फार जोर द्यायचा नाहीये. गरज वाटली तरच पीठ लावायचे. तवा पण छान तापलाय. आता ही पोळी आपण याच्यावरती टाकून छान भाजून घ्यायची एका साईडनी. तोपर्यंत दुसरी पोळी करून घेऊया. पलटी करून घेतली पोळी. आता दुसरी साईड सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे. याच्यावर तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा लावू शकता, मी तेलच लावते. बघू शकता किती सुरेख फुगली आहे पोळी आपली. ह्यालाही तेल लावून घ्यायचे. काजूची पोळी तयार आहे, काजू आणि केसरची. आता ही काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेते. त्याचं ताट बनवून तयार आहे. काजू आणि केसरची पोळी, चपाती, मुगाची भाजी, वरण भात, पापड आणि लोणचं. काजूची जी पोळी केली आहे मी तुम्हाला दाखवते. अगदी शेवटपर्यंत सारण भरलं गेलं आहे. खायला खूप टेस्टी लागते. एवढ्या प्रमाणामध्ये 4 मोठ्या साईजच्या पोळ्या तयार होतात. तुम्ही ह्या पोळ्या घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नैवेद्याचं ताट बनवून तयार आहे. काजूची पोळी अप्रतिम झाली आहे. तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.